पयर आरंबोल बिचाचेर जी दुर्घटना जाली जातून आमच्या एका भावाचो जीव गेलो, ताच्या उपरांत ताजी बॉडी पोस्टमॉर्टमाक हाडली. स्थानिक पुलिसांनी थंय इन्क्वायरी करून एका मनशाक अरेस्ट केलो. आता सगळ्या गोंयकारांक हांव याद करून दिवपाक सोदता की 2012 परिवर्तन करया, परिवर्तन जातले म्हणून भारतीय जनता पार्टीचे सरकार या राज्यात आयले आणि त्या परिवर्तनाचो म्हाका दिसता गोंयांत तांणी कमळ फुलयले अशें ते सांगताले. 2012 भारतीय जनता पार्टीचे तांणी कमळ फुलयले आणि कमळ एक खंय तयार जाता, कमळ म्हणटा ते रेब्यान चिखलान कमळ तयार जाता. आणि गेल्ली 12.5 वर्सां प्रत्येक गोंयकाराक आज रियलायज जाता आसतलें की आज आमी खरेंच ते रेब्यान बुडल्या आणि ते रोबो कितलो खोल आसा की मनीस भितर बुडून मरतलो हाची आज नेम ना. आणि ती परिस्थिती म्हाका दिसता पयर आमकां आरंबोलाक पळोवपाक मेळ्ळी. काल थोडे मिडियाच्या रिपोर्टांतल्यान आमकां कळ्ळें की ताची डेथ आसा ती अननॅचरल, ताका आर्टरीक ताच्यो ब्लॉकेज आशिल्ल्यो अश्यो काही मिडियांनी ती न्यूज हाडली. पूण म्हाका दिसता ह्या गोष्टीन डेप्थान आमी वचपाची गरज आसा. जो स्थानिक आरंबोलचो सांजचो सदांच पासयेक वतालो समुद्राचेर, जेन्ना ताणें पळयलें की लोकांच्या चलपाच्या वाटीचेर हे जे इल्लीगल पद्दतीन जे डेक बेड्स जे घालतात ते करत करत ते उदका मेरेन पावयले आणि ती इल्लिगॅलिटी पळोवन ताणें ते डेक बेड सायडीन घातले. थंय बाचाबाच जाली आणि एक गोंयकाराक 10च्या वयर भायले लोक हिमाचल प्रदेशाच्या लोकांनी येवन ताका मारलो, ताचो जीव घेतलो. आता आमी तातूंत चड डिटेलान या नाका ताचो डेथ कसो जालो, कितें जालो. अरे ताचो डेथ जालो बिकॉज ताका 10 लोकांनी गिराव घातलो, ताका मारलो आणि त्या कारणाक लागून तो मेलो. पूण आज खंय तरी म्हाका दिसता हे बीजेपी हो इशू परत डायवर्ट करपाचो प्रयत्न करता. रूट कॉजा मेरेन वचपाक जाय. काल आमी पळयले मिडियाच्या माध्यमांतल्यान एक न्यूज आयली सांजची की एका मनशाक 7 दिसाची पुलीस कस्टडी मेळ्ळ्या. अरे मारलो कितल्या लोकांनी, पुलिसेच्या कस्टडीन आसा कितले लोक, तांकां सगळ्यांक कित्याक पार्टी करूं ना. म्हाका दिसता हे आनी एक दोळ्यांक उदक लावपाची म्हाका दिसता ह्या भारतीय जनता पार्टीची आनी एक प्रयत्न आसा. आता हातून आमी मातशे डिटेलान या. आता एज पर GTTR एक्ट, दॅट इज गोवा ट्रेड टुरिस्ट रजिस्ट्रेशन एक्ट 1982, ताच्या प्रमाणे जे बीच शेक जे अलॉट जाता, जे टुरिझम डिपार्टमेंट बीच शेक जे अलॉट करता, ताजेर हायकोर्टान पिटिशनां आशिल्ली. हायकोर्टाचे आणि NGTचे डायरेक्शनां आसा डायरेक्ट की बीच कॅरिंग कॅपॅसिटी हाजी सरकारान स्टडी करची आणि त्या बेसिसाचेर शेक जे आसात ते अलॉट करचे. ताच्या उपरांत NCSCM, दॅट इज नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटान फुल गोंयच्या 4 समुद्राचो कॅरिंग कॅपॅसिटीचो रिपोर्ट तयार केलो. या रिपोर्टा प्रमाणे केरी गांवान 10 बेड, आरंबोलच्या बिचाचेर 12 बेड, मांद्रे बिचाचेर 10 बेड आणि मोरजी 10 बेड असे कॅरिंग कॅपॅसिटीन सांगले आणि ते
ह्या सरकारान टुरिझम डिपार्टमेंटान शेक अलॉट करपाचो थंय डिसिजन घेतलें. ताच्या उपरांत सरप्रायझिंग 22 नोव्हेंबर 2024 ह्या दिसा टुरिझम डिपार्टमेंट एक नोटीस काडटा. कितें म्हणून की हे चारूय जे समुद्र आसात वाचता हांव ते. डिपार्टमेंट ऑफ टुरिझम वायड पब्लिक नोटीस डेटेड 10/10/2024 had invited application for erection of 2 numbers each additional temporary seasonal structures on Morjim, Mandre, Arambol and Keri Beach stretches of North Goa. Now this is a clear cut violation. या आमदाराचे, या मंत्र्याचे आणि या मुख्यमंत्र्याची पोटा भरना म्हणून आणि एडिशनल चोरी आनी ताणी 2 काढल्या. आता म्हजो प्रश्न असा या सरकाराक आणि टुरिझम डिपार्टमेंटाक की तुम्ही जी पळय 2 आणि एडिशनल काढल्या, हायकोर्टाचे आणि एनजीटीची स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आसा दॅट यू विल नॉट क्रॉस एज पर द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द बीच रिपोर्ट, जातून ताणे प्रत्येक या चारूय बीचाची जे नंबर ऑफ बेड्स आसा ते नोटिफाय केल्ले आसतना हे तुम्ही 2 एक्स्ट्रा खंयच्यान हाडले. हाजे तुम्ही सीआरझेड परमिशन घेतला, हाजे सीआरझेड परमिशन घेऊ ना. सो दिस इज अ वायलेशन ऑफ द हायकोर्ट अँड द एनजीटी ऑर्डर. दुसरे आम्ही जर पळयत जाल्यार गोवा स्टेट शेक पॉलिसी जी आसा, या शेक पॉलिसीच्या मार्फत पॉइंट नंबर 8 सब क्लॉज डी पॉइंट नंबर 8 सांगता परमिसिबल ऍक्टिव्हिटीज अंडर द पॉलिसी आणि सब क्लॉज डी सांगता की द बीच शेक अलॉटी shall not sublet the beach shack under any circumstances. आता आम्ही घटना झाली तो या आरंबोल बीचाचेर. आरंबोल बीचाचेर 12 शेक अलॉट जाल्यात. तातून ताणी 3 कॅटेगरी केल्या. आता कॅटेगरी नंबर 1 चेर नरेश नाणोस्कर, कॅटेगरी 2 चेर मारिया लीना फर्नांडिस आणि कॅटेगरी 3 10 शेका अलॉट केल्या. सदाशिव नाईक, मंगल देसाई, इनासियो डिसोजा, मानियल फर्नांडिस, प्रतीक्षा बर्डे, अरुण साटेलकर, विलास पार्सेकर, केतकी मोर्जे, दुलसीर फर्नांडिस, धाकटू नाईक. म्हजो ओपन आरोप असा आणि म्हजो चार्ज असा की या 12तले 10 तरी भायले लोकांक दिले. 10 तरी भायले लोक हिमाचलातले लोक चलयतात. आता एज पर पॉलिसी पॉइंट नंबर 8 सब क्लॉज डी क्लियर कट सांगता की सबलेट करपाचे ना म्हणून. जाल्यार जी घटना झाली, ज्या शेकाचेर ताका मारलो, ज्या शेकाच्या स्टाफांनी येऊन ताका मारलो, ते शेक आज हिमाचलाचो मनीस चलयतालो. कसो चलयतालो? टुरिझम डिपार्टमेंटाचें लक्ष ना, कोस्टल पुलिसाचें लक्ष ना. आता टुरिझम डिपार्टमेंट कशें फंक्शन जाता ते आमी पळोवया. आता टुरिझम डिपार्टमेंटान इतली वर्सां तांचे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसता आणि ट्रेड डिपार्टमेंट आसता. आता ट्रेड डिपार्टमेंट म्हणटा ताचें काम ऍप्लिकेशनां घेवप, लोकांक लायसन दिवप, हे ट्रेड डिपार्टमेंटाचें काम. आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचें काम ते बीच शेक अलॉट केला त्या जाग्यार घालप, ताका मार्क करून एरिया दिवप, कितली डेक बेडा घातला ते पळोवप, हे काम रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचें. आता थंय रेव्हेन्यू डिपार्टमेंटान पयली मिलिंद चोडणकर आणि माले हे 2 जण आशिल्ले जे मातशे स्ट्रिक्ट ऑफिसर आणि जे कोण पयली इलिगॅलिटीज करताले तांचेर जर स्ट्रिक्ट एक्शन घेताले. हांकां काडले आनी कोणच्याक मारले. हांगासर माले रिटायर्ड जालो. पूण मिलिंद चोडणकर म्हणटा तो खंय, हे म्हाका म्हजो प्रश्न मुख्य मंत्र्याक आसा. आणि ट्रेड डिपार्टमेंटाचे 2 मनीस चंद्रकांत खलप आणि तामोस्कर हे सगळे चलयतात. हाजेर क्लॅरिफिकेशन दिवचे की ट्रेड डिपार्टमेंटाचे काम, रेव्हेन्यूचे काम ट्रेड डिपार्टमेंटाचे ऑफिसर कशे चलयतात. हफ्ते कलेक्ट करपाक
आता म्हाका इन्फॉर्मेशन अशी आसा की रायट फ्रॉम कलंगूट टील केरी फुल नॉर्थ गोवा बेडाचेर तांणी अजूनही कितलेशेच फायली क्लियर करूं ना, परमिशनां दिवं ना. तातूंत भितर एक कांदोळे एक फेमस वर्ल्ड मॅपाचेर आशिल्ले एक रेस्टॉरंटाक सुद्दां तांणी परमिशन दिवं ना. बिकॉज ऑफ प्रायव्हसी हांव ताचें नांव घेना, जाल्यार फाल्यां वचून ताका टार्गेट करतले. बट आय हॅव इन्फॉर्मेशन सेलिब्रिटीज त्या रेस्टॉरंटाचेर येताले. कलंगूट कांदोळे बेल्टाक वॉज नोन फॉर दॅट रेस्टॉरंट विच वॉज अ बीच शॅक. ताका अजूनही परमिशन दिवं ना. आणि विचारल्या फावटी सांगता की ना, म्हणटा मिनिस्टरान म्हणटा सगळ्यो फायली मागिल्ल्या. मिनिस्टराक कितें फक्त हफ्ते जाय म्हणजे गोंयकारांक काबार करपाक उठल्या तुम्ही. आता ही जी घटना झाली ज्याचे नाव सी लाउंज, ज्या शेकाचे नाव सी लाउंज, म्हाका दिसता या सरकारान आता त्या बीच शेकाचेर ज्यो आरंबोल 12 पळय तांणी अलॉट केल्या न्ही, मुद्दाम वचून तुम्ही ते QR कोड स्कॅन करून पळयात. आता एज पर पॉलिसी तांणी सांगला की जो अलॉटी आसा ताजो अकाउंट आसपाक जाय थंय. आज पळय मोदीन पळय सगळे जीपे आणि सगळे ऑनलाईन ट्रान्सफर पळय केल्या ते तुम्ही पळयला असेल. सगळीकडे QR कोड असता मरे, आमी वता आणि रोखडे जीपे करता. म्हजो चॅलेंज आसा 90% ऑफ दी शेक्स पळय थंय घातल्या न्ही, तो जीपे स्कॅन करून पळया कोणाक भलत्याचें नांव येतलें. कित्याक ते कडून सबलेट केल्ले आहा थंय. टुरिझम डिपार्टमेंटाचो कांयच कंट्रोल आणि चेक ना. आता एज पर पॉलिसी मॅक्झिमम लिमिट 10 पेर बेड घालपाक मेळटा. 10 पेर म्हटल्यार 20 बेड, म्हणजे एका शेकाक 20 बेड घालपाक मेळटा. तुम्ही वस्तुस्थिती वचून पळयात. काल गेल्ले आमी थंय, काल आमी पुलीस स्टेशनारूय गेल्ले, त्या फॅमिलीकूय आमी मेळून आयले आणि मागीर समुद्रार आमी पळोवपाक गेल्ले थंय. अरे प्रत्येक शेकान 50-50 पेर घातिल्ले आसा बेड बरे. मिनिमम 50 पेर म्हणल्यार 100 बेडी जाल्यो. जंय लिमिट 20 बेड घालपाची आसा थंय आनी 100 बेडी घालून दवरल्या. कशें थंय येता ते टुरिस्टांक त्रास जावचे ना, किंवा स्थानिक लोक जे समुद्राचेर पासेक वतात तांकां त्रास जावचो ना. सरकाराचो कांयच कंट्रोल ना. हे पळय म्हाका दिसता मंत्र्यान आणि जो आमदार आसा पळय तांणी पयलीं म्हाका दिसता बसून आपलो वांटो कोणाचो कितें ते पयलीं सेटल करा मरे. तुम्ही टुरिझम पाड घातले हांगा. तुम्ही तुमच्या हफ्त्याक लागून तुम्ही हांगा गोंयचे टुरिझम पाड घातले. आज गोंयकारांचो जिवना कडेन तुम्ही खेळटात. एक गोंयकार साधारण जर आज आवाज उठोवपाक गेलो फॉर इलिगॅलिटीज ताका मारून उडयतात आज. आता ते बीचाचेर जी शेक घातल्या ताका एज पर पॉलिसी, अरे म्हाका सांग ताका टॉयलेट्स घालपाचे आसा एज पर पॉलिसी. आणि पॉइंट नंबर F ऑफ द पॉलिसी अंडर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रिक्वायरमेंट shall compulsorily provide portable toilet facility. This is a part of policy. तुम्ही विचार करा ते खंय वता आसतले सिवरेज. समुद्रात घातिल्ले जे आज शेक्स आसा ताचे सिवरेज खंय वता हाचेर कोणे विचार केला. आता एज पर पॉलिसी पॉइंट नंबर 8 सब क्लॉज नंबर F परत सब क्लॉज नंबर 2 says that beach shack allottee shall ensure specific disposal of sewage waste including black and grey water with the help of concerned local panchayat raj institution. हा 100% चॅलेंज म्हणून सांगता. कांयच ना ती फॅसिलिटी. कित्याक आमी गेल्ले ते काल, ती सिवरेज खंय वता कोणाकच खबर ना. त्या आमचो तुमचो ब्लॉक अध्यक्ष सदांच म्हाका सांगतालो की ते पयलीं पुलीस आउटपोस्ट आशिल्लो, ते पुलीस स्टेशन नाशिल्लें मांद्र्यां. जेन्ना फाटल्या वर्सा आमी पळयले, काल म्हाका दिसता थंय 1 वर्स जालें मरे. काल ते आमी गेल्ले तेन्ना सत्यनारायण पुजा आशिल्ली, म्हणजे काल त्या पुलीस स्टेशनाक 1 वर्स जालें. 1 वर्स फाटीं जेन्ना मांद्र्यां मुख्यमंत्र्यान बरे थंय भाशणां करून पुलीस स्टेशन ओपन केलें, लोकांक दिसलें आतां की मांद्रे पुलीस स्टेशन जाल्यार क्रायम रेट मातशी देंवतली म्हणून. ज्या दिसासावन ते पुलीस स्टेशन जाला क्रायम रेट वाडत आसा. फाटल्या दिसांनी आमी पळयले जाग्याक लागून जेन्ना ते कोलडकराचेर पळय हल्लो जालो
तेन्ना रातच्यो रात सांजचो मुख्यमंत्र्यान ते पीआय ट्रान्सफर केल्लो मरे, याद आसा तुमकां? सगळ्या मिडियांनी हाडिल्ले. एक आठवड्या भितर ताका परत रिइन्स्टेट केलो. कित्याक म्हणून? असो कितें दबांग ऑफिसर? पयले सुवातेर तुम्ही ट्रान्सफर कित्याक केलो? जर तर त्या पीआयची चूक नाशिल्ली और पीआय जर बरें काम करता जाल्यार कनोडकराच्या केसीन ट्रान्सफर कित्याक केलो? कितें तरी चूक जाल्या, कितें तरी रॉंग डुईंग आशिल्ली म्हणून ट्रान्सफर केल्लो. एक आठवड्यान परत हाडटा. कित्याक? तो आमदाराच्या सकल आमदाराचो बॉस आशिल्लो आणि आमदार जो आता स्थानिक सध्या आसा तो ताच्या अंडर काम करता म्हणून एंडिंग क्लोज. हे चलना कितें? काय मुख्यमंत्र्याचो ब्लू आयड बॉय म्हणून? म्हाका दिसता टोटल कॉलॅप्स ऑफ एडमिनिस्ट्रेशन, टोटल कॉलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. मुख्यमंत्र्याक कसलोच अधिकार ना हे सरकार चलोवपाक. एव्हरी डे गोंयकाराचो आज 33 वरांनी एक गोंयकार मरता रस्त्यार. ह्या दिसांनी फाटल्या दिसांनी पळय ज्यो एव्हरी डे कोणाक हार्ट अटॅक येता, कोणाक ब्रेन स्ट्रोक जाता, एव्हरी डे केसी आसा. फाटल्या दिसांनी ह्याच आमदारान थंय रापणकराक घेवन एक फेस्टिवल केले. डिसेंबर म्हाका दिसता ते, इफ आय एम नॉट रॉंग, डिसेंबर 11, 12, 13 3 कोटी रुपया मोडले. आता तुमकां याद करून दिवपाक सोदता. ते फेस्टिवल फेब्रुवारीन मिरामार जावपा आशिल्ले. याद आसा? फेब्रुवारीन ते फेस्टिवल मिरामार जावपा आशिल्ले. ताणें एक रीट पिटिशन थंय फायल केले आणि ताचेर स्टे हाडली. आणि ह्या सरकारान मार्च 2024 ऑर्डर. After the matter was heard for some time, Mr. Kantak, learned senior advocate appearing for the state of Goa and other respondent except CCP on instruction from the Director of Tourism, Mr. Sunil Anchipaka, who is present in court, states that Goa Seafood Festival, which was scheduled to be held on Miramar Beach on 9th February 2024, would be deferred to some other suitable date. Okay, affidavit दिले because there was no policy. 1999 जे रिट पिटिशन फाईल झाले, रिट पिटिशन नंबर 55 ऑफ 1999, जाचो निकाल 2001 ऑर्डर आयिल्ली आणि थंय सांगिल्ले की बीचाचेर कसलोच फेस्टिवल जावचो ना. ते 2001 म्हणल्यार आफ्टर 23 इयर्स हे सरकार परत बीचाचेर फेस्टिवल करपाक सोदता फेब्रुवारीन. आणि थंय सांगता की बाबा आम्ही हे डिफर करता बिकॉज देर इज नो पॉलिसी. आणि इट इज सेड दॅट इन द डिसेंबर 2024 हे फेस्टिवल मांद्र्या आरंबोल बिचार जाता. 3 कोटी रुपये खाले. म्हणजे हे सरकार फक्त लुटपा हांगा आयला. वो टुरिझम मिनिस्टर जेन्ना ओपोजिशनान आशिल्लो तेन्ना व्हडले व्हडले उलयतालो असेंब्लीन. गोंयच्या जनतेक एक आशा आशिल्ली की रोहन खंवटे बाप कितें तरी करतलो म्हणून. एव्हरी डे तो बीच क्लिनिंग स्कॅमाचेर उलयतालो. खंय गेलो तो स्कॅम? म्हाका दिसता मिडिया भावांनी हे सगळे गोंयकारां मुखार व्हरपा जाय. दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. अरे आम्ही एका सायडींच्यान टुरिझम म्हणटा डिप्लीट जाता. कारणां कितें ही? कित्याक ते शेकां आमी काडल्या आणि ती काडल्या आणि कोणाक भायल्याक दिल्या चलोवपाक. ताचे कडल्यान आमी 2 लाख रुपये रेंट घेता. मागीर तो कोण भायलो चलयता पळय तो 50 रुपयाचो बांगडो मागीर 500 रुपयाक विकता. फाटल्या दिसांनी कलंगूट पळय झगडी जाली आणि त्या टुरिस्टाक मारलो बांगड्या लागून. ती मागीर अशें जाता ते मागीर. म्हणून तो टुरिस्ट आज गोंयच्यान भायर वता बिकॉज गोंयान आज सगळें वाडला. कारण कितें? सरकाराचो कंट्रोल ना, सरकाराच्यो पॉलिसी सारक्यो ना, सरकाराचो खंयच क्रॉस चेक ना. अंधाधुंदी व्यापार चालला. फक्त आओ जाओ लूट के खाओ. आता पॅराग्लायडिंगाचेर जे सेम मांद्र्या मतदारसंघात जो इन्सिडंट जालो ती म्हाका माहिती अशी मेळ्ळ्या की ते एकूच मनशाकडे थंय परमिशन आशिल्ले गेल्ल्या वर्सा आणि एका मनशाच्या परमिशनाचेर हे बाकी सगळे चलयताले. आणि एक इन्फॉर्मेशन तुमकां दिता. गेल्ल्या वर्सा 2 हवालदार आणि एक सिनियर पुलीस ऑफिसराक सस्पेंड केल्ले. कित्याक? हफ्ते घेताले आणि जीपेचेर ते पैसे ट्रान्सफर केल्ले. म्हाका दिसता
थंयचे स्थानिक कोणी मिडिया भाव आसता तांकां खबर आसतली. कांयशे मिडिया हाडिल्ले ते गेल्ल्या वर्साक 2 पुलीस कॉन्स्टेबल एक सिनियर ऑफिसराक सस्पेंड केल्लो करप्शनाच्या नांवार. हफ्ते घेताले हे पॅराग्लायडिंगा कडल्यान, जीपे मेळिल्ले तांच्या अकाउंटाचेर. म्हळ्यार आजवर ते पयलींच्यानूच चलताले. हांवें आयकलां की ह्या फावट ह्या वर्साक थंय जवळपास 5 जण चलयता. म्हजो चार्ज आसा की आमदाराचो कोण मनीस थंय येता बसता, तूं त्या हाजेर चोडलो की 2000 रुपया लागू. मनीस त्या हाजेर चोडलो तूं मागीर त्या क्लायंटा कडल्यान 5000 घे नाल्यार 10000 घे, 2000 स्ट्रेट आमदाराक चलले. अरे चलयला कितें तुमी? गोंय म्हणल्यार तुमचे बापायचे बेस जाला की तुमी फक्त लुटत रावतले लोकांक? थंय कोणाचो जीव गेलो तो टुरिझम मिनिस्टर सांगता आमी पॅराग्लायडिंग म्हणटा बंद करता, तो सांगता ना पॅराग्लायडिंग बंद जावपाचें. चलना कितें? इज दीस द काइंड ऑफ टुरिझम पॉलिसीज? आशिल्ले नाशिल्ले खावार करून उडयला ह्या सरकारान. We condemn the incident which happened on Arambol beach. आणि म्हाका दिसता त्या आमच्या भावाचो जो जीव गेलो अमर बांदेकर हाजो खून या सरकारान, या मुख्यमंत्र्यान, या मंत्र्यान आणि स्थानिक आमदार हाका जबाबदार आसा. म्हाका दिसता पळय जी केस त्या हिमाचल लोकांचेर केल्या, टुरिझम मिनिस्टराक करपाक जाय ताका पार्टी. बिकॉज त्या बीच शेक पॉलिसी प्रमाणे तांणी 20 बेड घालपाचे सोडून 100 बेड घातला. हाय टायड लायनी वयल्यान 15 मिटराचे सोडून घालपाक जाय, हे सामके हाय टायड लायनीच्या भितर गेल्ले आसा. हाचेर कोणे चेक करपाचे? थंय कोस्टल पुलीस ना, मुख्यमंत्र्याचेर केस जावपाक जाय. स्थानिक आमदाराचो आमी फाटल्या दिसांनी व्हिडिओ पळयल्लो. दादागिरी करून तो थंय ऑफिसरान तो म्हाका दिसता माले आनी कोण ऑफिसर थंय गेल्ले चोडणकर, धमकी दिवन ताणें सांगिल्ले शिवोले ब्रिज क्रॉस केलो आपल्याक फोन करपाचो. हो कोण हफ्ता वसुली एजंट? डी कंपनी बीन जाल्या हे की टुरिझम ऑफिसराक सांगता शिवोले ब्रिज क्रॉस केलो की आपल्याक फोन करपाचो म्हणून. म्हाका दिसता आज ही गोंयची परिस्थिती ही आज गोंयभर पळय जाल्या हाका हे सरकार कारणीभूत. आणि कमळ पळय कशें चिखलान पळय फुलता तशें आज ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमळान पुराय गोंयभर चिखल करून उडयल्लो आसा आणि त्या चिखलान ह्या गोंयकारांक दुबोन मारतात. एनी क्वेश्चन्स? अमित सर, आता तुम्ही सगळं सांगितलं. गेल्या अनेक वर्षापासून मुख्यमंत्री कायम म्हणतात की टुरिझम मध्ये जे व्यवसाय आहेत ते गोमंतकीयांच्या हातात राहण्यासाठी आपण वेगवेगळे कायदे करतोय किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रोत्साहन देतो. पण लोकच स्वतःचे व्यवसाय हे परप्रांतीयांना विकतायत किंवा त्यांना ते भाड्याने देत आहेत कारण त्यांच्यामध्ये सुशेगात वृत्ती जागी झालेली आहे. या सगळ्यात तुम्हाला लोक म्हणजे गोमंतकीय यात कुठं कारणीभूत वाटत नाहीये? सरकार महत्वाचं की गोमंतकीय लोक महत्वाचे? न्ही कशें आसता, काल हांवें जेन्ना पुलीस स्टेशनार गेल्ले पयलीं हांवें थंय बायट दिल्ली आसा आनी आय हॅव सेड की जे गोंयकार चूक करतले तांचेर आमी रावचे ना. कॅन्सल करा मरे. अरे इफ एज पर पॉलिसी तू जर सांगता की सबलेट करपाचे ना, वाय टुरिझम डिपार्टमेंट इज नॉट डुईंग चेक देर, कॅन्सल करून उडय. आजू गोंयकार तो आणि खूप गोंयकार लायनी ना जांकां धंदो करपाक जाय. जो गोंयकार मस्ती करतलो ताका माफी ना. पण गेल्या अनेक वर्षापासून सगळे स्थानिक आमदार मंत्री हे सगळे हफ्त्यांनी गुंतल्या. कोण कोण आमदार नाव सांगता येईल? अरे तुका आता एक्झाम्पल आम्ही आज मांद्रे मतदारसंघाचे उलोवया. मांद्रेचा आमदार आहे त्याच्यात 100% आसा. ज्या शेकार इन्सिडेंट पळय जाला ते शेक हिमाचल चे लोक चलयता आणि हो आमदार थंय डेली असता. नाल्यार त्या हिमाचल लोकांक गट्स खंयचे लायले रे गोंयकाराचेर हात घालपाक? फाल्यां तूं आतां स्कूटर घेवन वता, फाल्यां समज जर तुजी स्कूटर जर कोणाक लागली आणि हे भायले लोक येऊन जर तुका बडयले तांचेर कोणाचो हात असल्याने तुझे हात घालतले ते? म्हणजे पोस्टल मध्ये सगळेच आमदार याच्यामध्ये आहेत असं 100% न्ही. ना जाल्यार हे अलॉटमेंट ही दादागिरी वाढली कशी? तुवें पळयलें मरे कलंगुटाक शूटिंग जाता, थंय मांद्र्यान चाकू तलवार घेवन लोकांक कापता जाग्यार लागून. सो ही परिस्थिती, वो दलदल, वो चिखल, वो रेबो हे बीजेपीन हाडलो गोंयांत. परिवर्तन परिवर्तन म्हणून लोकांक गोंयकारांक कावर केले.
आणि हे म्हाका दिसता आज प्रत्येक गोंयकाराक रियलायज जाला. आज माणसुकी ना, आम्ही आज घरा परत पावतले म्हणून सांगपाची गॅरंटी ना. वाटेर तुका कोण आडावन कोण मारून तुका फाटल्या दिसांनी पळयलो मरे एक टुरिस्टान एका मोटरसायकल वाल्याक मारून ताका ब्रिजा वयल्यान सकयल उडोवना. तो बाबडो 2 दिसांनी दुबय वचपा आशिल्लो. ताणें स्वप्नान सुद्दां चिंतून नासतले तो बाबडो येतालो रेजिग्नेशन दिवपाक, कसिनोन कामां आशिल्लो भुरगो. ही परिस्थिती आसा आज गोंयांत. हे पळय भाशणां करतात आनी फक्त इव्हेंट मॅनेजमेंट. ह्या फेस्टिवलाचेर तांणी 3 कोटी रुपया मोडले मरे. 3 कोटी रुपया. आज सोशल वेलफेअर स्किमाचे पैसे दिवपा ह्या सरकारा कडेन पैसे ना. पूण हांगा मोडपा पैसे आहा. आज लोकांक उदक ना पूण मुख्यमंत्री सांगता कमी उदक वापरा म्हणून. अरे उदकूच ना तेन्ना कमी आनी कितें वापरतलो तूं? त्या वाठारांत वचून पळय म्हणून सांगता तुवें उदक ना. तुझे आज तूं अंजुना वच, सालिगांव वच, आसागांव वच, टँकर शिवाय थंय आज लोक जगपाक शकना मरे. आजची जी ही परिस्थिती ह्या सरकारान जी निर्माण केल्या, म्हाका दिसता हे जर अशेंच चालू उरले जाल्यार म्हाका दिसता गोंय म्हणटा ते काबार जातले. आता तुमची यात्रा सुरू होणार आहे, संविधान बचाव यात्रा. त्या यात्रेच्या माध्यमातून असं काय आवाहन करणार आहे का लोक? म्हाका दिसता पयर आमचे 26 तारखेक जी आमची सभा जाली मडगांव, त्या सभेन म्हाका दिसता हांवें सगळे जे मुद्दे सगळे प्रश्न आनी कशा पद्दतीन जय बापू, जय भीम आनी जय संविधान हाचो सारांश की हो कसो आज ताचो इफेक्ट प्रत्येक मनशाच्या जिवनात जाता हे त्या दीस सांगिल्ले आसा. आणि हो विषय घेऊन आम्ही प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक गावात, प्रत्येक कानाकोपऱ्यात फुडले इलेक्शन जायसर हो 1 वर्ष आमचो कार्यक्रम चलतलो. आज परिस्थिती अशी आसा की एक अरे मनशाक जीवनान आमच्या संविधानान जे प्रत्येक मनशाक अधिकार दिला म्हणटा तो बरे जीवन जगपाचे. आणि ते जर जगतलो जाल्यार 3 गोष्टी महत्वाच्यो. एक रावपाक घर, एक तुका पोटा पाण्याची व्यवस्था, खंय तरी रोजगार आणि तिसरे म्हणटा ते आरोग्य. आज तिनूय हे गोंयांत ना. आणि ही परिस्थिती आज प्रत्येक गोंयकार फेस करता. आज बेरोजगारीन आम्ही नंबर 1. मुख्यमंत्री सांगता 94% लिटरेट, 30 म्हणल्यार आपण 100% करतलो. अरे 94% लोकांकूच आज जॉब ना. तुवें गोंय राज्य वरून नंबर 1 दवरले इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. तुझ्याच प्रधानमंत्र्यान नीती आयोग जे स्थापन केला ताणे तुका सर्टिफिकेट दिल्या. आरोग्य क्षेत्रांत तर उलोवपाचेच ना. म्हजेच एक उदाहरण दिता तुका, जे पयर हांवें सभेन लोकांक सांगिल्ले. म्हजो स्वताचो ड्रायव्हर तो बाबडो चलयता आसतना ताका स्ट्रोक आयलो. घट जालो तो थंय. ताका एम्ब्युलन्सीन घालून आमी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान व्हेलो मडगांव. हांव पणजेच्यान थंय मडगांव पावता म्हळ्यार ऑलमोस्ट अर्दवर गेला आसतलें. अरे अर्दवर ती हात लावपाक तयार ना ताका. टाइमपास करता आणि कोणूच नाशिल्ले ती. हांव म्हणलें दोतोर आज बरी म्हणलें तुमची मजा, आज कोण ना. हय आज लोड कमी म्हणपाक लागली. म्हणून ताका कित्याक दवरलें ना, मातसो क्लिनिंग करता. अरे म्हण ताका घाल. इज अनकॉन्शियस. चेक केलो तेन्ना कळ्ळें ताका ब्लिडिंग आसा म्हण भितर ब्रेनात. मागीर ती सांगता आमचे कडेन जायना, जीएमसीत व्हरा. अरे जीएमसीक व्हरपाक ती एम्ब्युलन्सीन घालपाक तयार ना. ना आमची एम्ब्युलन्स येतली म्हणटा. जेन्ना दोतोराक मागीर हांवें मातसो आवाज उठयलो, म्हजी एम्ब्युलन्स भायर उबी आसा, कार्डियक एम्ब्युलन्स, तेन्ना काडून ताणी प्रायव्हेट एम्ब्युलन्सीन घातला म्हज्या. आणि जीएमसीन हाडून परत स्कॅनिंग केल्या. दोतोरान सांगलें दॅट ताचे चान्सीस सर्वायवलाचे ना. आणि बाबडो 2.5 वरांचेर ताजो जीव गेलो. नेक्स्ट डे आमचो 26 तारखेक जो कार्यक्रम आशिल्लो मडगांव, थंय वता आसतना हांव, आमचो विरोधी पक्ष फुडारी, आमचो आमदार, आमचे इन्चार्ज, आमचे सेक्रेटरी इन्चार्ज बरोबर आशिल्ली. अरे थंय नुव्या जंक्शनाचेर एक्सिडंट जालो. गोंय राज्याचो विरोधी पक्ष फुडारी रस्त्यार आसा, आमदार आसा, एका पॉलिटिकल पार्टीचो अध्यक्ष पुलिसाक फोन करतात, 108 फोन करतात. 35 मिनिटांनी एम्ब्युलन्स आयल्या. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 5 मिनिटाचे पयस ना थंयच्यान. ही आज परिस्थिती आसा. अरे गोंयान एक जर आज जीएमसी जर आमी काडून जर एक दीस सायडीन दवरले, तुका सांगता परिस्थिती गोंयकार मरत रावतले एवरी सेकंडाक. अशी आज परिस्थिती आसा.
आज एक हेल्थ सेंटर सारखे चलना, दोतोर नासतात, वखदां नासतात, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ते नावाक दवरल्या ती दोनूय कांयच ना थंय मनीस गेलो की मरपाचोच, फक्त पैसे खावपा जाय का. तुवें वचून पळय मरे, राजवाडो बांदून दवरला थंय, तुवें अजून ओपन जायना. थंय जीएमसीन सिटां मेळटली म्हणून अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट ती स्कीम आशिल्ली, थंय तो महल बांदला, पैसे खाले, अजून चालू जाय. ही आज परिस्थिती आसा गोंयची. पण हे सगळे विषय 6 महिन्यानं वर्षानं फक्त तुमच्याकडनं येतात. हे विषय त्या वेळेला मार्गी लावण्यासाठी तुम्ही काहीच करत नाही, हे स्पष्ट आहे ना सर. काँग्रेसनं किंवा विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीनं आक्रमक व्हायला पाहिजे, गेल्या वेळेला सुनील कौठणकर आणि शिरोडकरांची एक प्रेस झाली होती, त्याच्यामध्ये थिवीचा एका विद्यापीठाचा विषय होता. त्या थिवीच्या लोकांनी त्याला विरोध केला, पण त्यांनी त्यावेळेला सांगितलं की काँग्रेस आक्रमक होईल, आंदोलन उभं करेल. आतापर्यंत कधीच दिसलं नाही. टीव्ही विद्यापीठाचा विषय जो असा तो आमचो ब्लॉक प्रेसिडेंटूच ते लीड करता फॉर काइंड इन्फॉर्मेशन. कळ्ळें. कांबळी जो असा तो ते आंदोलन लीड करता. तिथं लोक रस्त्यावरती उतरले, काँग्रेस नाहीच ना. अरे कांबळी आमचो ब्लॉक अध्यक्षूच तो मोमेंटम लीड करता थंय. ओके. जे कोमनिदान जाग्यांची पळय युनिव्हर्सिटी आणि काँग्रेसचा म्हणून असं म्हणतात तिथला नागरिक. आमचो टीव्हीचो ब्लॉक अध्यक्ष जो असा तोच तो मोमेंटम लीड ताणेच लोकांक हाडल्या मरे ते. पण काँग्रेसची तिथं कोणच दिसले नाही. ताणेच दिला मरे हे ऑब्जेक्शन फर्स्ट थंय. लीडर दिसला. दुसरे आज जी परिस्थिती मांद्र्या पळय जाल्या इट्स नॉट डायवर्ट. काँग्रेस पक्ष हो सदांच लोकां बरोबर आसा. आम्ही टाइम एंड अगेन जे विषय आसा ते घेतात. आज जो आरंबोलचो जो विषय जाला तो खूप गंभीर आसा, कित्याक ताजे सी डोंट टेक इट की थंय कोण पासेक गेल्लो ताका मारलो ना. कित्याक गेलो? कित्याक जी इलिगॅलिटी चलता ताचेर आवाज उठयलो एक गोंयकारान म्हणून ताचो जीव गेलो. फाल्यां तूं आतां सांजचो यो आनी पळय हांगा न्ही हांगा कसिनोची कशी लायन लागता ती पळय रस्त्यार. तूं एज अ गोंयकार जर थंय वचून जर तुवें ते अडवपाक गेलो फाल्यां तुका सुद्दां मारपाक कमी ना येलो. अशें आज डेंजरस सिच्युएशन आज क्रिएट जाल्लें आसा गोंयांत. आनी हें म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान हे रियलायज जावपाक जाय की हें जर तर कंटिन्यू अशें जालें जाल्यार मुखार गोंयकार गोंय म्हणटा तें काबार. ह्या बीजेपीन परिवर्तनाच्या नांवार कमळ फुलोवन आमकां रेब्यान घातल्या, चिखलान बुडयल्या, अक्षरशः चिखलान दामून बुडयल्या ताणी गोंयकारांक. म्हणजे थोडासा याच्या पलीकडचा मनोज परब हाज्या भायर वचना कित्याक आयचो सिरियस विषय गोंयकार जीव नाही, गेला. नाही, हा विषय महत्वाचा आहे, कारण काल त्यांची हेडऑन झाली, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक विषय मांडलेले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरजीपीचा फार मोठा फटका हा काँग्रेसला बसलेला आहे, हे क्लिअर होतं. आता मनोज परबनी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की आपण विरोधी पक्षांच्या सोबत जाणार नाही, आपली स्वतंत्र चूल असेल. पुढच्या निवडणुकीत जर ते उतरले तर त्याचा काँग्रेसला काय फटका बसू शकतो का? म्हाका दिसता हो प्रश्न पयर आमच्या थोड्या मिडिया भावांनी आमकां जेन्ना दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीचे सी प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचो अजेंडा हो आसा. आज असेंब्लीन जर तूं पळयत जाल्यार थंय सगळ्यो पॉलिटिकल पार्टी ओपोजिशनान ज्यो आसात त्यो एका आवाजान ह्या सरकाराच्या विरुद्ध लढटात. आतां गोंयांत तरी एटलीस्ट इट इज रुलींग वर्सीस ओपोजिशन न्ही. तिसरें आनी कितें आसता, लास्ट टायम सांगिल्लें मरे, तिसरें आनी कितें पोजिशन आसा. सो एवरीबडी हॅज टू मेक देयर स्टँड क्लियर. आम आदमीचे पॉलिटिकल अजेंडा डिफरंट आसतलो, गोवा फॉरवर्डाचो आसतलो, काँग्रेस पक्षाचो आसतलो. जेन्ना गोंयकाराचो विशय येता तेन्ना थंय आमी युनायटेड आसा आमी. तो स्टँड म्हाका दिसता ताणी क्लियर करपाचो. वाय शुड आय टॉक ऑन हिज. विरेश परब अजून तुमच्या, विरेश बोरकर अजून तुमच्या बरोबर आहे असं म्हणायचं तुम्हाला? हांवें तुका लास्ट टायम सुद्दां सांगिल्लें जेन्ना हांवें सांगलें की काँग्रेस पक्ष 40 मतदारसंघान आपलो ऑर्गनायझेशन स्ट्रेंथन करतलो आनी करतले, तेन्ना बाकीचे लोक उठपाक लागले. म्हाका आनी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करपाची ना गोंयांत. प्रत्येक मनीस दे आर फ्री आनी म्हाका दिसता हो प्रश्न तुवें ताका विचारपाक जाय. आय कॅनॉट आन्सर ऑन हीज बिहाफ. तांचे कितें विजन, तांचो कितें मुखारलो रणनीती आसा ही विल बी एबल टू आन्सर. काँग्रेस पक्ष म्हणटा तो एक सामान्य बारीक सगळ्या लोकांचो पक्ष. काँग्रेस पक्ष म्हणटा तो गोंयकारां पासत लढला,
आज गोंय जर तर लिबरेट झाले काँग्रेस पक्षा लागून झाले. आज जर तर कोंकणी भाषा जी आमी मायभास म्हणटा ताका जर तर स्थान मेळ्ळा 8व्या शेड्युलान ते काँग्रेस पक्षाक लागून जाले. थोडे लोक गोंय व्हरून महाराष्ट्रात घालपाक सोदताले. ते गोंय सेपरेट स्टेट आयडेंटिटी उरल्या काँग्रेस पक्षाक लागून. हे कोण हिस्ट्री मिटोवपाक शकना. मुख्यमंत्री कितले फटाशे मारू तो हिस्ट्री म्हाका दिसता खबरूच ना ताका, म्हणून तो केन्ना केन्ना स्टेटमेंट करता. सो काँग्रेस पक्षाचो इतिहास गोंया लागून हो म्हाका दिसता कोणूच काढून उडोवपाक शकना. आरजीपीचा पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला कुठलाही फटका बसणार नाही. पळय, त्याच्यावर 2027 2012 मरे मनोहर पर्रीकरान गोंयच्या जनतेक फटयले, परिवर्तन करेल चाले लोकांक शर्जर रेब्यान चिखलान बुडयल्या. गोंयची जनता ही आज रियलाइज जाल्ली आसा गोंयच्या जनतेक. 2027 काँग्रेस पक्षाचे सरकार हे गोंयान जातले हातून म्हाका दुबाव ना. जे गोंयचे लोकांचे प्रश्न आसात, जे विषय आसात, हे घेऊन आमी लोकांचे मुखार वतात. काँग्रेस इंडिया आज म्हाका दिसता मेन विषय मांद्रे जो डेथ जाला खूप गंभीर विषय. हो इतलो इजी घेनाका तुम्ही. एक गोंयकार इलिगॅलिटीचेर आवाज उठोवपाक गेल्लो, ताचो जीव गेलो. दिस इज अ बिग हेडलायन जी. हे बारीक न्ही हे. आज प्रत्येक गोंयकार भितलो मरे कसले इलिगॅलिटी जर तर जातात ताचेर आवाज उठोवपाक गोंयकार भितलो. कित्याक ताचो कोण जीव घे ताचेर नेम ना. अमित बाबा अनेक विषय विचारता तुम्ही. हो मर्डर की इम्पॉर्टंट आसा, व्हेरी गंभीर विषय आसा. सो फाटल्या दिसांनी एक गँग रेप जालो, तेजेर तुम्ही काय म्हाका दिसता गँग रेपाचेर आमची महिला विंगान ऑलरेडी प्रेस कॉन्फरन्स घेऊन थंय विषय घेतिल्लो आसा. ताच्या उपरांत आज आमी पळयला की ते एसपीक सुद्धा ट्रान्सफर केलो म्हणून. आता एसपीक जेन्ना इन्व्हेस्टिगेशन चालू आसा तेन्ना एसपी कित्याक ट्रान्सफर. म्हाका दिसता ह्या मुख्यमंत्र्याचे टोटल कोलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर तुम्ही हाडला मरे. ते काल आमचे फुल महिला विंगान मडगांव डिटेलान ताचेर घेतिल्ले आसा. ताच्या उपरांत आज तांणी एक्शन म्हणून एसपीक ट्रान्सफर केला. अरे तुम्ही असे ऑफिसर गोंयकार ऑफिसरांक जर तर ट्रान्सफर करपाक लागले कशे जातले. आज तुम्ही पळयात वचत ते इवन जर्नलिझमाक सुद्धा आज अटॅक चालू आहा मरे. सांग्यार आमी पळयले एक जर्नलिस्टा जो बेलेबल ऑफेन्स आसा ताच्या घरात देडाक मरे पुलीस थंय ताका अरेस्ट करपाक. सो आज हे सरकार फक्त दबाव घालपाक सोदता, लोकांचो आवाज दामपाक सोदता. म्हाका दिसता एक खंय तरी बंद जावपाक जाय. अमित बाब 2024 जर आमी बारीकसो आढावो घेतलो जाल्यार जे स्टेट लेवलाचे इव्हेंट्स जाले टुरिझम डिपार्टमेंटाचे ते आज खंय तरी कॉन्स्टिट्युएन्सी वायज जावपा लागले आनी करोडांनी पयसो खर्च केलो वता. हेजे फाटल्यान तुमचें कितें विचार. तेणी तुका आतां हांवें एक एग्जांपल दिले. जे फेस्टिवल 2001 हायकोर्टाची ऑर्डर आसा की बीचाचेर कसलोच टुरिझमाचो प्रोग्राम करचो न्ही. ताच्या उपरांत फेब्रुवारी 2024 मिरामार एक फेस्टिवल जावपाक सरकार मुखार सरता. ते हायकोर्टान वता. थंय सरकार एफिडेविट दिता की आमी आनी डिफर करता ते करचे ना कित्याक पॉलिसी ना म्हणून. आनी वता आनी डिसेंबरान मांद्र्या प्रोग्राम करता आनी 3 करोड रुपया खाता हे. प्रत्येक गोष्टीचेर आज लूट चल्ल्या. फक्त लुटो आओ लुटो खाओ जाओ. पॅराग्लायडिंगाचेर सुद्धा आमदार हप्ते घेता मरे 2-2 हजार रुपया. एक तूं चडलो 2 हजार रुपया लागले. कितें